माझ्या माईनो, पंढरपुरातल्या मालकानं 7व्या अवतारात मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने अंगठ्यानं तिचा पलंग मोडा, तोंडातून शब्द पडला, ज्या अंगठ्याने पलंग मोडा त्याच अंगठ्याला बाण लागन, भिल्ले विंधिले शारंगधर. नवऱ्याचं दर्शन घेणाऱ्या बाईनं जिथं बाण लागन तिथंच लागला. आणि द्वापारयुग संपलं, कलीला आरंभ झाला. आणि इह लोकातली यात्रा पंढरीतल्या मालकाची 8व्या अवतारातली संपत्ती. इतकी नवऱ्याचं दर्शन घेणाऱ्या बाईत ताकद. मारुतीरायासारख्याच्या शेपटीला हात लावायची जगात एखाद्या बाईची ताकद असेल का? हा, पहिली गोष्ट यायला तर मधातच प्रवेश नाही, गाव जेले हनुमान बार. पण आता एखादी मनची असेल तर ती मारुतीच्या तोंडाला पेडाला येते. अशा लय मनचे आहेत ना. येडगळ महाराजांनी सांगितलेल्या त्या सात्विक महाराजांचं थोडंच ऐकत आता. मारुतीच्या तोंडाला पेडा लावला. कसा खाईनीच्या हातानं कवाईनं सासूचं लुगडं धुतलं नाही, सासऱ्याचं धोतर धुतलं नाही, त्याची संपत्ती हिसकून घेतली आणि नाक बुडूस तर तुपात चपात्या खाली आणि मारुतीच्या तोंडाला पेडा लावायली. गोळ्या संपल्यात का तुझ्या हाताने मारुती पेडा खाला? विठाला विठाला माझ्या माईनं तुमच्यातल्या एका बाईनं शेपटी वहड्या बरोबर तुटली. सामान्य ताकद आहे मारुतीरायाची शेपटी वडणं. महाराज नवऱ्याकरता अमृत प्राप्त केलं. नवऱ्याकरता अमृत. तिचं नाव आहे चंद्रसेना. जा रामेश्वरला, नुसती मारुतीरायाची मूर्ती शेपटीत नाही. कधी कधी चांगलं बघ जा ना. हा, लग्न झाल्यावर सासऱ्यानं दिलेले फुकटे पैसे गोव्याला उडवायला जातात, भिताड अंगाव पडन. विठाला विठाला विठाला. कधी कधी सासऱ्यानं दिलेले ते फुकटे पैसे उडवायला पंढरपूरला जा, जा रामेश्वरला, जा काशीला, जा द्वारकेला, जा गयेला, जा प्रयागला. अशा चांगल्या ठिकाणी जात जाते जरा पचत असते. विठाला विठाला. देवानं माग न पाहता तोंडातून वाक्य पडलं, माय मी या अवतारात मर्यादा पुरुषोत्तम आहे, मला तुझ्याशी लग्न करता येत नाही. पण एक लक्षात ठेव, पुढच्या अवतारात तुला पत्नी करून घेईल. महाराज मागचं कर्ज फेडण्यासाठी हा अवतार आहे. आजचा अवतार आहे का काय? मागचं कर्ज फेडण्यासाठी मागचा. महाराज ती चंद्रसेना सत्यभामा झाली. लय श्रीमंताची पोरगी. जगात सत्यभामेच्या बापा इतका हुंडा कोणीच कोणाला द्यायला नाही. अरे शेवाळे, कोणीच नाही द्याला. किती हुंडा द्याला असं सांगू? किती किती? 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे म्हणजे 22.5 क्विंटल सोनं रोज देणारा मनी बापान द्याला. 22.5 क्विंटल सोनं देणारा मनी. राजा सत्रजिताकडे सूर्याचा उपासक होता आणि त्यानं तो मनी, त्याला काय मुलगा नव्हता म्हणून पोरीला द्यायचा होता. भाऊ होता प्रसेन, त्यालाही पोरग नव्हतं. त्याला मारलं वाघानं, याला मारलं कृतवर्म्यानं. याला राक्षसान मारलं, त्याला वाघानं मारलं. दोन्ही मेले. आणि मग सत्यभामा विश्वाच्या मालकाला, हीच मागची चंद्रसेना, हे मागचे कर्ज फेडण्यासाठी हा 8वा अवतार आहे. विठाला काय कर्ज 7व्या अवतारातलं. 7व्या अवतारात एका आस्वलाच्या पोरीनं पाहिलं. ऐका माझ्या माईनं निष्ठेची ताकद. तुम्हाला राग येईन गिरगावकराचा, तुम्ही मीटिंग घ्या म्हणा आपल्या तालुक्यात गिरगावचा बाळू आलाच नाही पाहिजे असं करा. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव. जरा कडक बोलतो ना, पण तुम्हाला कडक बोलण्यात माझा फायदा आहे. तुम्ही जर नियम नाही चुकिले तर तुमच्या पोटी जन्माला येणारी संतती देश चालवणारे, देश भारत देश चालवणारे भारत देश. आणि तुम्ही चुका केल्या की तुमच्या पोटी जन्माला येणारी संतती भंगिरी जन्माला येत असती आणि त्या देशातल्या भाकरी खातो. ते देश चालवायची ताकद त्यांच्यात येत नाही आणि ती ताकद त्यांच्यात यावा याच्याकरता तुम्ही शुद्ध वागणं गरजेचं आहे. हा माझा स्वार्थ आहे. विठाला विठाला.
पाहिलं, अस्वलनीने विश्वाच्या बापाला पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर तो पुढे पुढे चालत गेला. दिशेनासा होई तोपर्यंत त्याला बघत होती आणि त्याला बघत 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 डोळे झाकले. वेगात सांगतो, एवढा पुरावा सांगतो आणि मग यशोदेकडे का, कारण 8वा अवतार कर्जबाजारी आहे, फेडावंच लागतंय. आपल्याला सुद्धा सांगितलं देहूतल्या मालकानं, हो तुका म्हणे होता ठेवान तो या भावा सापडाला, मागचा पुण्याचा असेल तरी सापडतो, आबा पापाचा असला तरी सापडतो. बापानं कर्ज करून ठुलन, बाप मेला 7-12 तर जमीन इकताना कर्ज फेडावं लागतं का नाही विठ्ठलराव, फेडावंच लागतंय. आणि बापानं बँकेत पैसे टाकले सानप आणि बाप मेला, पैसे कोणाला असतात पुन्हा पोराला, आणि बापानं कर्ज काढून 7-12 मेला, अरे योगेश कोणाला फेडायचंय पोराला. बॅलेन्स नाम पुण्य कर्ज नाम पाप. विठाला विठाला मायबापानी विचारलं, बाई कशा करता डोळे झाकलेस? काही म्हणे सूर्याच्या प्रकाशाला लाजविला असा सुंदर व्यक्ती पाहला, चंद्राच्या प्रभेला लाजविल इतका सुंदर व्यक्ती पाहला, त्याच्याकडे पाहिल्याबरोबर पाहिलिया वेध लावी बैशे जीवी जडोनी, रूप सावळे सकुमार कानी कुंडल मकराकार, अगणित लावण्य तेज पुंजाळती, रत्नकिळ फाकती प्रभा कानडाव विठ्ठलू, कर्नाटकू तेने मज लावी याला वेधू. काय ते रूप सुंदर आहे, काय रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. किती सुंदर रूप आहे, किती सुंदर रूप आहे. राजस सुकुमार मदनाचा पुत्र, राजस राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, याच्या पलीकडचं कोटी ब्रह्म हत्या श्रीमुख पाहता जाती. इतका सुंदर आहे, एवढा सुंदर आहे. बाई आपल्या फायद्याचं काय, आपण पशु आहेत, आपण अश्वल आहेत, आपण हिंस्र पशु आहेत, तो मानव आहे. त्याच्या सौंदर्याचं इतकं वर्णन कशा करता करते. हृदय छेदलं ग माय, बाबा माझं हृदय छेदलं हो. बघा असं वाटतंय, तो रस्त्यानं जात असताना झाडाच्या फांद्या लहरी देत होत्या. बाबा तो रस्त्यानं चलत होता, सूर्याचे किरण लोटांगण घालत होते. बाबा तो रस्त्यानं चलत असताना काय ते आकाश झालर देत होत. बाबा त्याने जरी माझ्याशी लग्न नाही केलं, पण वरिले सावळे परब्रह्म, तो जगत आनंद कंद जगतपती मी अंतकरणातून वरलाय. आणि बाईनं गंगेच्या कडेला प्राण सोडला. महाराज ही पुण्याची अपेक्षा घेऊन हिची पूर्तता पूर्ण करण्यासाठी विश्वाच्या मालकानं त्याच जामवंती इतीत नख दिडदिड इती केस काय बायको केली असं न. आपले तर काय नाटकं करते तो, माझ्यापेक्षा 1.5 इंच उंचच आहे. बरी आहे ना, बरी आहे तुझ्या थोतरीत हाणायला. हो जरा जास्त गोरीच आहे, मग काय करायची, तुला उन्हात पाठवायची का? जरा पटपट चलतच नाही, हॉटेलीवर ठाची का पाणी द्यायला? काय नाटक किती किती. अरे भेटायली याचं महत्व पाय, लक्ष्मी या रूपात तुझ्या घरी यायली याचं बघ. पण इतके नाटक, इतके नाटक. मागचं कर्ज फेडण्यासाठी आसोलनीशी लग्न केलं, जामवंतीशी लग्न केलं, जामवंतीशी. अजून एक कर्ज सांगू का मागचं, किती कर्ज बाजार. हे वळवळ काम करता रे, बसन गपची. हे चांगल्या कपड्यात हे तोरकत नीट राहते, हे बुडातले डेरे फोडीत. कारण महाराजाकडे चांगलं पोरग इंग्लिश स्कूलला, आणि जे नीट वागत नाही ते महाराजाच्या भरतीला. विठाला विठाला त्या महाराजाचा पिना पाडीते. कमाले वा संस्था चालणारायची. खरंच चांगलं हुशार कोण घालायला. योग असा आला, काय सांगत होतो, जामवंतीचं प्राप्ती करण्यासाठी कर्ज. महाराज जामवंताचं पण कर्ज होतं. किती कर्ज बाजारी. 28 सांगायचेत का तुम्हाला सगळे, पण सगळे सांगितल्यावर पहिले इसरते.
त्याच्यामुळे बस झाले 2-4. जास्त गोळ्या एकखट्या घेतल्या की रिॲक्शन येत असते असे डॉक्टर म्हणतात. मी काय डॉक्टर नाही. विठाला विठाला सातव्या अवतारात जामवंत महाराज. काय उपकार आहेत जामवंताचे? जामवंताचे 14 उपकार, त्याच्यातले एक उपकार आहेत. आता श्रावण महिना चालू आहे. या मासाचे अधिपती भगवान शिवशंकर आहेत. जन्म जरी विष्णूचा झाला असेल आज कृष्ण परमात्म्याचा, पण या मासाचे मालक शंकर आहेत, अधिपती शिवजी आहेत. तर 14 कामापैकी शिवजींची प्राणप्रतिष्ठा जामवंतामुळे झाली. जामवंत जर प्रभू रामचंद्राला भेटले नसते तर रामेश्वराची स्थापना होत नव्हती. कारण प्रभू रामचंद्राकडे स्थापना करण्यासाठी पुरोहितच नव्हता, म्हणजे ब्राह्मणच नव्हता. आणि जंगलात ब्राह्मण कसा सापडत? जंगलात जे सापडत होते ते चित्र धरणारे, लावरं धरणारे, डुकरं मारणारे अशी लोक होते. यायला पुन्हा प्राणप्रतिष्ठेचे मंत्र येत असतात का? नाही. आणि मग जामवंतापाशी आपली अपेक्षा केली, मला स्थापना शिवजीची करायची, पण ब्राह्मण पाहिजे. जामवंतांनी सांगितलं, आमच्या मित्राचा नातू ब्राह्मण आहे, त्याचे आजोबा माझे मित्र आहेत, आणि ते नातू ब्राह्मण आहे, मी घेऊन येतो. प्रभू रामचंद्र म्हणले, कोण आहे? म्हणले, रावण आहे. प्रभू रामचंद्र म्हणले, येणार नाही बाबा. का? आणि तुम्हाला माहित नाही का आमचं त्याचं किती भांडण आहे? त्यानंच तो मै बायको चोरून नेली, आणि त्याला मारण्यासाठीच ते सगळा प्रयत्न आहे. आणि ते कसा येईल? जामवंत म्हणले, त्याच्या आजोबाचं माझं लय प्रेम होतं, आणि त्याला माहीत होतं त्याच्या आजोबा लय मानते जामवंताला. नातू तितका तो उपकार फेडीन, जाऊन प्रयत्न करतो. आणि जामवंत लंकेत गेले आणि रावणाला विचारलं, लंकेश महाराज 65 खुर्च्या सोन्याच्या वलांडून उत्तम आबा खाली आला रावण, आणि रावण पाया पडणार. तेवढ्या अवकाशात जामवंतानं कवटाळा, नको रे, आस्वलाच्या पाया पड नकोस, आस्वलाच्या पड नको. तुला पडायचंच का? तर मी ज्याचं भजन करतो त्याच्या पड. कोणाच्या? रामाच्या. मी ज्याचं भजन करतोय त्याच्या पड. पण तो लैरगील दोडका होता, खिसून भाजी होत नव्हती, ठेसून होत नव्हती, आणि चिरून होत नव्हती. ज्यानं खाल्लं त्याचे दात राहत नव्हते, इतका रगील दोडका, बियाच्या पण कामी. इतका रगील रावण होता, इतका रगील रावण. आणि ते ऐकतो का? म्हणले, त्यांच्या पाया नाही पडत. म्हणले, काका तुमचं काय काम आहे? मग एकच काम आहे म्हणे, भगवान शिवजीची स्थापना करायची, ब्राह्मण पाहिजे. ते म्हणला, तुम्हाला शिवजीची स्थापना करायची? कुठं करायची? समुद्राच्या तीरावर. आणि समुद्राच्या तीरावर जर शिवजीची स्थापना तुम्हाला करायची तर कोणाची माय व्याली मी सोडून मंत्र म्हणायची. पहा किती रगील ब्राह्मण होतो. कोणाची माय व्याली म्हणले, माझ्या व्यतिरिक्त मंत्रोच्चार करायची. म्हणले, ऐका ना, मी प्राणप्रतिष्ठा करण्याचा निरोप घेऊन आलो, पण यजमान दुसराचे. मखरे होते की यजमान? ते मै यजमान येत. माळ घालणारच बुवा तुम्हाला. रगील गिरगावचा बाळ आहे, रगील घालणार. आणि इतक्या लोक आहेत घालणार. काहड्या काय काशी होईल मग सांगतो. विठाला अजय, तुला बी सोडित नाही बापू. मला 900चा मोबाईल आहे, तू कॅमेऱ्यावर किती छापायला बापू. माळ नाही, लाज वाटायला पाहिजे. तुला बी गुती तो आज. विठाला विठाला जगताप काका संत मेळेवाल्याला माळ आहे का? ते पाकिस्तानीचे तर आहे का माळ? हा, हो हो हो. नाही तर पुन्हा कॅमेऱ्यात फोडून टाकीन दुसऱ्या बार लावला तर. मी एक तर भोळा यायला लावू देतो, बाकी कोणी महाराज लावू देण्यात मीच येडा आहे. माझ्या गोळ्या संपलेल्या आहेत. विठाला विठाला यजमान सीतापती रामचंद्र. रावणानं गुचकी धरली, राम यजमान आणि मी कस काय ब्राह्मण? ते म्हणले, बघा मी आलतो, पण हृदयाला मिठी मारली आबा. आणि रावण म्हणला, माझ्या आजोबाचे मित्र आहेत, तुमचं जर काम केलं तर वैकुंठातून माझ्या आजोबा मला आशीर्वाद देतील. असू द्या राम, पण मी करतो पोरइत्ते. पण जामवंत काय म्हणले, लंकेश, रामप्रभूला भगवान शिवजीची प्राणप्रतिष्ठा समुद्राच्या तीरावर करायची, पण पूजेला सामान काय लागन?
तूप किती लागन, खारका किती लागत्यान, खोबरं किती लागन, बदाम किती लागतील, खडी साखर किती लागन, सुपाऱ्या किती लागतात, हळीत कुंकू किती लागन, हवना करता तूप किती लागन, समिधा कोणत्या आणायच्या, कोण्या दिवशी हवन करायचं, मुहूर्त प्राणप्रतिष्ठेचं कोण दिवशी आहे आणि त्याचा खर्च किती येईल. काय म्हणला रावण? रावण म्हणला जामवंत महाराज माझ्या आजोबाचे मित्र आहेत, एकच काम करतो, ज्याचा यजमान जंगलात आहे त्याचं साहित्य पुरोहितांना आणावं. काही काहीचे वायर ढिले कळालंच नाही, लूज वायर, लूज लूज कनेक्शन, लाईट चालू बंद होतो. ज्याचा यजमान जंगलात आहे, ज्याचा यजमान संकटात आहे, ज्याच्या यजमानासाठी, ज्याला यजमानाला शेअर पाहायला भेटत नाही, ज्याच्या यजमानाला गावात जायला भेटत नाही, उरतच ते, अशा यजमानाचं सामान पुरोहितांना आणावं. खारका वाट्या सगळं रावणानच नेलं. पुन्हा एक मुद्दा सांगू, जामवंताचं किती उपकार होते प्रभू. 14 पैकी एकच सांगायला बरं का, 13 पुन्हा कधी पाहू. 14 पैकी एकच उपकार सांगतो जामवंताचा, एकच. पुन्हा सांगू का काय उपकार होता. जामवंताचे डोळे भरून आले आणि रावणाने विचारलं, काका काय राहिलंय? काही नाही, यजमानासोबत बायको नाही. यजमानासोबत आणि बायको कोणाच्या ताब्यात होती आबा? ह्या नालायकाच्या, म्हणजे तुमच्या नाही. हे टेकलं का शेकलं हे म्हणायचे, मलाच नालायक म्हणलं हाय का ना, आगावच धंदा ना. कोणाच्या ताब्यात होती? रावणाच्या. मरूस तर देत नव्हतं बेटा. रावणानं सांगितलं, काका बायको जिवंत असताना नवऱ्याला पूजाला बसता येत नाही एकट्याला, मेल्यावर सुपारी खोसून बसता येते, पण बायको जर जिवंत असेल तर नवऱ्याला पूजेला बसता येत नाही. मेली बायको तर त्याला विधूर म्हणतात, मग मात्र त्याला सुपारी कमराला खोसून बसता येते. पण रामाची पत्नी जिवंत असेल आणि जर प्राणप्रतिष्ठेच्या पूजेला बसायचं असेल तर जमत नाही. येतो लंकेश, येतो मी येतो. पण रावण म्हणला, माझ्या आजोबाला दुःख वाटन, जाऊ द्या, तुमच्या देवाची पत्नी माझ्या ताब्यात आहे, पूजा करूस तर आणतो. पूजा करूस तर उपकार पहा, उपकार. महाराज देवावर उपकार करण्याची पात्रता संताची, देवावर देवावर. ठीक आहे म्हणले, जा अमक्या अमक्या दिवशी समुद्राच्या तीरावर पूजा करायची. हा, नाव ठेवा रामेश्वर. त्या ज्योतिर्लिंगाचं नाव काय ठेवलं? रामेश्वर. रामेश्वर. मागचं कर्ज सांगतोय, कर्ज 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 जामवंताचं. एकच उपकार. आणि मग रामेश्वराची स्थापना करायची, पूजा मांडायची ठरली. ही पूजा मांडायची ठरत असताना योग असा आला, शीतेल विमान पाठिलं. महाराज 3 पाट नेले, स्वतःला लंकेशाला, एक रामचंद्रांना, एक माझ्या सीताई साहेबाला. रामप्रभूच्या मनात शंका आली, एका पाटावर रावण बसलेला आहे, पुरोहित आहे, एका पाटावर मी बसलो, पण ह्या पाटावर कोणाला बसत बाबा? तर 10 मिनिटाच्या नंतर सीताई साहेब बसल्या, वळून पाहिलं, सीते तू? हो. कोण आणलं? रावणाच्या 6 पत्न्या आलत्या घेऊन. मंडोदरी नाही, 80,000 बायकापैकी 6 पत्न्या विमानात गेल्या. सीतेला आदरयुक्त बसिलं, खना नारळानं ओटी भरली, पूजे करता बसिलं, पूजा आटपली, गाठ सोडली, नाव घ्यायला लावलं, पुन्हा विमानात बसिलं, अशोक वाटिकेत नेऊन ठेवलं. जामवंताला सांगितलं, तुमच्या देवाचं काम झालं, मी तात्पुरती दिली ती, आता घेऊन चाललो. महाराज जर सीताई साहेब नसत्या रावणानं दिल्या तर रामेश्वराची स्थापना होत नव्हती, एका ज्योतिर्लिंगाची स्थापना होत नव्हती. उपकार कोणाचे आहेत? जामवंताचे आहेत. आणि या जामवंताने एकच मागितलं, देवा मला ताकद लय दिलीस रे. ऐका ना, देवा मला ताकद लय दिलीस रे, पण ह्या पठ्ठ्याला आतापर्यंत कुस्ती खेळायलाच कोणी भेटला. ह्या पठ्ठ्याला अजून कुस्ती खेळायला कोणी भेटला नाही, मला कुस्ती खेळणारा दाखवतो का? मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रानं संन्याशाकडे बोट केलं, त्या गदेवाल्या संन्याशाकडे, आणि त्या संन्याशानं सांगितलं, देवा जामवंतासोबत कुस्ती खेळायची ताकद आहे, पण मला वडला समान येतं, मला
वडिला समान आहेत, याच्याकरता त्याच्यासोबत कुस्ती खेळत नाही. आणि पुन्हा कोणाची माय येली जामवंतासोबत कुस्ती खेळायची. ताकद फक्त एकट्या मारुती राहत होती. आता कोणात ताकद आहे का मग रे? नाही, ताकद फक्त होती रामचंद्रात. पण रामचंद्रानं सांगितलं मी तुमच्यासोबत कुस्ती खेळलो असतो, पण वाल्मिकानं तसं लिहिलं नाही. वाल्मिकानं तसं लिहिलं नाही. एक काम करा जामवंत, पुढच्या अवतारात तुमची इच्छा पूर्ण करील. आणि हीच जामवंती देत असताना मग जामवंतानं सांगितलं या लिचापिच्या ज्याला पोतं उचलत नाही, ज्याला गोणी उचलत नाही, त्या जावायला पोरगी देत नाही. कोणाला देतान? माझ्यासोबत कुस्ती खेळन त्याला देतो. घातली लंगुटी आणि झाली कुस्ती सुरू. 27 दिवस आणि 27 रात्रा. 28व्या दिवशी जामवंत पाय पडे आणि मग म्हणले प्रभू माफ करा. म्हणले पाय कस काय पडे? 27 दिवसात भाकरी खाल्ली नाही, 27 दिवसात पाणी पेला नाही, 27 दिवसात दमला नाही आणि 27 दिवसात घामाचा थेंब आला नाही. माणूस असतो का? हे माणूस असतोय? देवा तू देव आहेस आणि म्हणून पाय पडतो. आखरीच माई पोरगी दिल्यावर तुम्ही जावाई झाले, मग तुम्हाला माया पडावं लागेल. मागचं कर्ज याच्याकरता अवतार. विठाला विठाला आता राहिलेल्या वेळात एकच बघायचं, हे कर्ज मोजके सांगितले ना 2-4, पुन्हा कधी का आला योगचं पाहू ना आपण. पण आता हे कर्ज फेडण्यासाठी हा 8वा अवतार. मग यशोदेकडच का? तुमच्या नाशिक जिल्ह्यात का नाही आला? आमच्या परभणी जिल्ह्यात का नाही? संभाजीनगर जिल्ह्यात का नाही? अहिल्यानगर मध्ये का नाही? पुण्यात का नाही? मुंबईत का नाही? नांदेडमध्ये का नाही? महाराष्ट्र सोडून त्या राज्यातच का? गोकुळातच का? यशोदेकडच का? काय कारण असावा? बरं यशोदेकडे जगाचा बाप वैकुंठातला आलाय. येऊ द्या ना, येऊ द्या ना, येऊ द्या. लेकर मोठे झाल्यावर शिकायच्या निमित्तानं कोणाकडे जाते? मावशीकडे राहते. शहरात जर मावशी असेल आणि हे जर खेड्यात झालं असेल तर शिक्षणाची सोय मावशीकडे ठुलं, मामाची तर ठुलं, चुलत मावशीकडे ठुलं, आत्याची तर ठुलं. कशाला? शिकायला. हे झाल्या झाल्यात तिथं गेलं ना. ज्या दिवशी जन्माला आलं त्या दिवशी लेकरू दुसऱ्याकडे जातं का? जातं ना महाराज. माय मेली तर झाल्या झाल्या जर हॉस्पिटलमध्ये माय मेली तर कोण सांभाळायचं त्या पोराला? त्या पोराला कोण सांभाळायचं? एक तर बापाच्या माईनं सांभाळायचं, नाही तर एक तर माईच्या माईनं सांभाळायचं. हेच आधार आहे ना. आणि दोन्ही जर आज्या नसत्याल तर मावशीनं सांभाळायचं, मावशीच नसेल तर कोण्या तरी नातेवाईकानं सांभाळायचं, आणि नातेवाईकच नसतील तर सरकारनं सांभाळायचं. इतकं तर माहिती ना तुम्हाला. याच्या पुढचं पुन्हा सांगू, बस झालं इतकंच. पण हा जगाचा बाप वैकुंठाचा हरी जन्माला आल्याबरोबर बाप जिवंत आहे. बाप जिवंत आहे. लक्षात घ्या राजो, राग येऊ देऊ नका. तो बाप तुमच्या माझ्या बापासारखा बाप नाही. आपल्या बापाकडे किती ज्ञान असेल, लय काम करून पोरायला बंगला बांधाय पुरतो. होय, एका दुकानाचे 2 दुकानं करीन बाप, इतकंच करीन ना पोरायसाठी. 25च्या ऐवजी 50 एकर द्राक्ष लाईन. होय काका, किती काय करीन बाप? हा होय सोमनाथ महाराज, किती करीत असतो बाप, किती करीत असतो. आपल्या बापायला ज्ञान तरी किती का असेल. देवाचा बाप किती ज्ञानी होता सांगू. देवाच्या बापा देखता 6 त्यांच्या मेहुण्यानं मारले. मेहुण्यानं मारले. नकरीच शोक वधिता बालक नामा म्हणे, धन्य त्याचे ज्ञान नकरीच शोक वधिता बालक नामा म्हणे. 6 मारले तरी शोकाचा पत्ता नाही. म्हणजे दुःख पचवायची ताकद ज्ञानात असते. ज्याला ज्ञान आहे का ती माणसं दुःख पचित असतात. ज्याला ज्ञान नाही का ते दुःखाला कंटाळून आत्महत्या करीत असतात. विठाला विठाला एवढे वसुदेवासारखा पिता ज्ञानी आहे. बाप ज्ञानी असून जिवंत आहे, जवळ आहे. सोडायची काय गरज होती हो? माय कोण आहे? माय कोण आहे? माय देवकी.
आपल्या माईसारखी माय असेल का? सांगा बरं. इथं सगळ्या आपलं जर आजारी पडलो, मी आजारी पडलो, माझे बाबा 90ला गेले, मला आई आहे, मी जर आजारी पडलो तर माझी आई गाडीत बसून मला हॉस्पिटलला कुणी नेईन, पण सोबत येईन. आल्यावर डॉक्टरला विनंती करीन, डॉक्टर माझ्या बाळाला वाचवा ना, माझ्या बाळाला वाचवा ना, वाचवा ना, वाचवा ना. महाराज, काळाच्या तडाख्यातून लपवायची ताकद आपल्या आईत असती का? काळाच्या तडाख्यातून लपवायची ताकद आपल्या आईत असती का? नाही. महाराज, अशी आई होती, काळाच्या तडाख्यातून लपवायची क्षमता तिच्यात होती, पण तरी त्या माईला सोडलं. मग माई इतकी विद्वान आहे, पिता इतका विद्वान आहे, मग एवढा असताना यशोदा का पाहली? वैकुंठीचा हरिण ताना यशोदेच्या कशा करता? काय असेल त्या यशोदेकडं? काय एवढं वैभव होतं? महाराज, मागचं कर्ज आहे, मागचं कर्ज आहे, मागचं कर्ज आहे. एका गरीबाचं पोरग देवानं मारलं, गरीबाचं पोरग देवानं मारलं. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी, पंढरीपुरातल्या मालकाने 7व्या अवतारात एका गरीबाचं पोरग मारलं. मालकानं चूक केली, मी म्हणत नाही, पुराण म्हणते. माही काय ताकद आहे देवाची चूक काढायची? पाहावे पुराणी, विचारोनी. पुराण सांगतंय, एका किराताचं लाहोर चित्र ससे धरणाऱ्याच्या कुळातलं पोरग भजन करायला बसलं आणि भजन करता करता बाण मारला आणि मारून टाकलं. ऐकलं कोणाचं? वशिष्ठाचं. वशिष्ठाचा न्याय चुकला. महाराज, सगळीच महाराज चुकत नाहीत असं तुम्हाला कोण म्हणतंय? अभंग पाठ असले म्हणजे चुका होत नाहीत? ज्ञानेश्वरी पाठ असली म्हणजे चुका होत नाहीत? ब्रह्मचारी राहिला म्हणजे चुका होत नाहीत? संन्यासी राहिला म्हणजे चुका होत नाहीत? महर्षी वशिष्ठाची चूक घडली, सूर्यवंशाचे कुलगुरू. काय चूक? आपल्या गावात तरुण मुलगा मृत्यू पावला, शूद्र तपश्चर्या करतोय. भजन करणं काय पाप आहे? आपल्या संप्रदायात भजनासाठी जात नाही, कुळ नाही, काही नाही. यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. एक पुरावा आहे महाराज, नाही विष्णुदासान, त्याच्या पलीकडचा आहे. आदि करुणी वेश्या, हा शेवटचा पुरावा आहे. आदि करुणी वेश्या, त्याच्या पाठीमाग फार मोठे तुकडे सांगितले, पण आदि करुणी वेश्या. चांडाळाला सुद्धा अधिकार, वेश्येला सुद्धा अधिकार. क्लिंब्याही अधिकार हो. क्लिंबे म्हणजे नपुसक, नपुसक म्हणजे तृतीयपंथी, याला सुद्धा भजन करण्याचा अधिकार आहे. आणि भजनानच गेलं ना. तुम्हाला एक माहिती आहे का? दादू खोदू पिंजारी कोण्या गावचे होते? दम नाही सप्त्याला, दम नाही भागवतायला, दम नाही पुराणायला, दम नाही मोठमोठाले सप्ते करून रेल चल करायला. पता नाही कोणाला अजून. दादू खोदू पिंजारी तृतीयपंथी होते, आणि तृतीयपंथी असल्यामुळे गावातल्या लोकांनी हाकलून दिलं. हाकलून दिल्याबरोबर 4.5 वर्ष थेंब नाही पडला, थेंब नाही पडला, थेंब. सगळी जनावरं शिवाच्या बाहेरच्या गावायनं चारायला, सगळी माणसं आपोआपल्या नातेवाईकाची तर बोंबलत टप्पू आणायला. 4 वर्ष थेंब नाही. महात्मा आला आणि महात्म्यानं सांगितलं, तुम्ही गावातले 2 सात्विक लोक काढून दिले. ते तृतीयपंथी होते, पण भजन करणारे होते. ते गावात आणल्याबरोबर उन्हाळ्यात पाऊस पडला. ते महाराष्ट्रात गाव आहे, फक्त शोधा उद्यापासून. विठाला विठाला भजन करणाऱ्या तृतीय पंथाला काढून दिलं, भजन करणाऱ्या तृतीय पंथाला काढून दिलं तर निसर्ग कोपला, मेघ कोपला, वरुण कोपला, आणि 4 वर्ष पाऊस नाही पडला. म्हणजे त्यालाही भजन करण्याचा अधिकार. या महिन्याचं मालक कोण आहे? भगवान शिवजी. शिवजीचं भजन केलं एका वेशेनं, तिचं नाव आहे महानंदा. आपल्या संप्रदायात कोंबड्याला पवित्र मानलं का? श्री गुरु धर्म भास्कर वैकुंठवासी वक्ते बाबा म्हणायचे, कोंबड्याच्या विष्ठेवर जर पाय पडला तर आमका आमक रिकामी जागा पाप. हे त्यानंच सांगायचं, गिरगावच्या बाळून नाही सांगायचं. विठाला विठाला आणि ते कोंबडं काशी विश्वनाथाच्या मंदिरात, आणि तेच कोंबडं पुष्पक विमानात बसून गेलं. टपरे विमानात नाही, पुष्पक विमानात. त्या लागी विमान पाठिले. माकड चंचळ आहे का नाही? माकड चंचळ आहे का नाही? जुन्या बायकांना विचारा, टिकल्यावाल्यांना विचारित नाही. दिवस माळवता लनुशा लेकराला माकड तोंड्या म्हणलं की वयस्कर बायका म्हणायच्या, ए तसं म्हणू नकोस. माकड तोंड्या म्हणू देत नव्हते छोट्या लेकराला सूर्यास्ताच्या वेळेला. अशी एक त्याच्या
पाठीमागं धारणा होती, चंचल वृत्ती माकडाची. आणि हे माकड नेलं त्याला सुद्धा विमानात बशिलं. बाईचं तत्व काय होतं महाराज, ज्या दिवशी सूर्य मावळला आणि सूर्य मावळल्याच्या नंतर जर गिऱ्हाईक आलं तर स्नान करून त्याला नमस्कार करायची, बापन भाऊ समजून वापस करायची. एका गिऱ्हाईकानं उत्तम आबा हत्तीवर सोनं आणलं होतं. वैकुंठवासी ज्ञानसूर्य प्रतिज्ञानोबराय रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे. हो, पुराणाचे गाढे अभ्यासक वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे. वैकुंठवासी पांडुरंगाचे उपासक नवरात्रात सुद्धा साहेबराव महाराज सोनोटीकर घट मांडायचे, पण घट मांडल्यावर देवीची प्रतिमा मांडित नव्हते, त्या घटावर पांडुरंगाची मूर्ती मांडायचे. आपुला तो एक देव करून घ्यावा, पांडुरंगाशिवाय कोणालाच मानलं नाही. आणि त्यानं सांगावा, काय ताकद महाराज या लोकांची, काय अधिकार या लोकांचा, काय निष्ठा या लोकांची. म्हणून जगाचा मालक त्यांच्या ताब्यात होता. काय सांगू लागलो, सोनं आणलं, हत्तीवर बिजवारा आला, हत्ती दारात उभा आहे, माकडा नांग खाजिल. वेशा म्हणजे काय, सोनं चमकू लागलं. जाय म्हणा त्याला. बाईनं नमस्कार केलता बाप म्हणून, भाऊ म्हणून. जात नाही, वापस जाय, वापस जाय. सूर्य मावळल्याच्या नंतर हत्तीवर जरी बिजवारा आला तर सूर्य मावळल्याच्या नंतर स्नान करून शिवजीचं भजन करायचं आणि या भजनात माकडं कोंबडं नाचायचं. महाराज विश्वाच्या पाठीवर वेशा वैकुंठाला गेली म्हणजे हा संप्रदाय प्रत्येकाला इथं भजन करण्याचा अधिकार आहे. फक्त पांडुरंगाला ज्ञानोबाराय तुकोबारायला आवडेल असं भजन केलं की ते देवाला आवडते. आणि एका वशिष्ठांचं ऐकून मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रानं चूक केली आणि एका किराताचं पोरग मारलं. त्या बाईनं ते पोरग आणलं, वैकुंठीचा हरिण ताना यशोदेच्या घरी ते पोरग मारलं, दारात प्रभू रामचंद्राच्या प्रेत ठेवलं. प्रभू रामचंद्राने मारले, तिला कसं काय कळालं, त्याच्या अंगात बाण होता आणि बाण होता राम नाम मुद्रांकित, राम मुद्रांकित बाण होता. म्हणजे हा बाण रामचंद्रांनी मारलाय. आणि सुमंताने विचारलं, बाई प्रेत आणलंस, मशानात का नेत नाही? नेते, पण ज्यानं मारलंय त्याला विचारायचं, कोण मारलंय? रामचंद्राने. कशाहून? हे बाण कोणाचं आहे? सुमंत म्हणले, बाई रामचंद्राचं आहे, आमच्यात मालकान मारलं, पण माफ करणं. ऐकान म्हणले, माफ करायला काय हरकत नाही, पण पोरग माफ करायला काय हरकत नाही, पण मुलगा मा आहे, मी त्याची मा आहे. आणि पोराच्या हातानं माईचं काम सोयीचं व्हावा, पोराच्या हातानं माईचं काम सोयीचं व्हावा. आज पोरग मृत्यू पावले आणि 80 वर्षाच्या माईला पोराची माती करावी लागती. सुमंता तुम्हाला बरं वाटते का? ऐकता का सुमंत? ऐकता का? ह्या पोराच्या जाग्यावर, ह्या पोराच्या जाग्यावर तुमचं पोरग होय, ह्या पोराच्या जाग्यावर तुमचं पोरग होय. आणि माझ्या जाग्यावर जर तुम्ही माय असायलात तर तुम्ही सहन करताल का? डोळे भरून आले. सांगा तुमच्या मालकाला. बाई न्याय मागण्यासाठी आली. पंढरपुरातले मालक दोन्ही छातीवर हात टेकले आणि सांगितलं, बाई माफ कर. तिनं सांगितलं, जगाचा बाप आहेस, विश्वाचा बाप आहे, तुला शासन करायची आमच्यात काय ताकद आहे, तुला शिक्षा करायची आमच्यात काय ताकद आहे, आणि आम्हाला जिवंत ठेवायचं का न ठेवायचं तुझ्या हातात आहे, आणि आम्ही तुला काय शासन करणार आहे. पण देवा, मग भजन करणारं पोरग होतं रे, मग परमार्थ करणारं पोरग होतं रे. माझ्या पोरानं कधी तंबाखू खाल्ली नाही, कधी गुटखा खाल्ला नाही, कधी बिडी वळली नाही, कोणाला चुना मागितला नाही, कधी नस वळली नाही, काही व्यसन केलं नाही देवा. साधं सुपारीचं खाण खाल्लं नाही रे देवा. शिकाऱ्याच्या कुळातले, लाहोर चित्र सशे धरणाऱ्याच्या कुळातले, मांसाहार कधी खाल्ला नाही, कधी पक्षाची हत्या केली नाही, कधी कोण्या पशुची केली नाही, एखाद्या प्राणी मात्राला मारलं नाही. सर्व प्राणी मात्रावर दया करणारं पोरग होतं देवा. तुझं भजन करू लागलं, मारलंस. येते देवा. बाई काय पाहिजे? एकच काम कर, मला एकट्याला अंत्यविधी करता याचा नाही, खांदा द्यायला देव. चुकल्या चांगल्या चांगल्याला पाया पडावं लागतंय. चुकलं होतं ना, चूक केली तीन मारलं ना, खांदा द्याला. सुमंतान खांदा द्याला. अग्नी कोणी द्यालाय? कोण होतं बाईला अग्नी द्यायला? जगाच्या बापान भडाग्नी द्याला. पोरग पेटीलं. वापस फिरताना डोळ्यातलं पाणी शरयूच्या पात्रात पडत होतं. डोळ्यातलं पाणी पडत असताना शरयू न्याय देत होती, माय तुला विश्वाच्या मालकान दुःख दिलंय. देव दी माय, तो जगाचा बाप आहे. देव दी माय,
त्याच्या अंगठ्यातून गंगा निर्माण झाली. अनंत पाप्यांचं पाप धुणारी गंगा त्याच्या अंगठ्यातून जन्माला येते. इतका पवित्र आहे, त्याला मी कशाला शिक्षा देऊ. आणि निघत गेली रडत. पण रडता रडता हृदयातून एक आवाज निघला. त्या आवाजाचं नाव आहे टळटळाट. त्या आवाजाचं नाव आहे टळटळाट. महाराज शापाला उशाप आहे, गरीबाचा टळटळाट घ्यायचा नाही. गरीबाचा टळटळाट फेडण्यासाठी जगात तीर्थ नाही. गरीबाचा टळटळाट फेडण्यासाठी कोणतंच भागवत तुम्हाला उद्धार करणार नाही. गरीबाचा टळटळाट फेडण्यासाठी लाखो कीर्तन आहे का, तुम्हाला त्याच्यात पश्चात्याला पर्याय नाही. आणि तिचा टळटळाट आदळला आणि देवाच्या अंगावर पडला. देवा, माझं पोरग मारल्यावर मला जसं दुःख झालं रे, तसं दुःख तुझ्या मायबापाला होईल. तितकं दुःख तुझ्या मायबापाला होईल. चला, किराताचं पोरग भजन करते, किती आनंद वाटला असेल. मोठं झालं भजन करीत होतं, मोठं. आता देवकी मातेला पोरग झाल्या झाल्यात 8 वर्षाचं झालं, किती आनंद वाटला असेल. आणि झाल्या झाल्याच बोलू लागलं, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. किती गुणवान असेल, किती गुणवान. आई बाबा हे राखण करणार आहेत का, मनशी रक्ष पाळ ते म्या मोहिले सकळ. मी त्याला मोहून टाकलंय, मोहून टाकलंय. तुम्ही मला नुसता उचला. उचलीला कमळ सांगितलं आई बाबा, मला नुसतं उचला, नुसतं उचला. तुमच्या हातापायातल्या बेड्या आहे ना, राहणार नाहीत. किती कौतुकजन्य पोरगा असेल. राक्षस मोहून टाकले, उचलल्याबरोबर बेड्या गळाल्या. पण राहिलं का मायबापाजवळ नाही. कुठं न्या म्हणलं, नंदाच्या घरी. महाराज मागचं कर्जाचं गाठोडं फेडण्यासाठी मायबापाला सोडून 11 वर्ष 53 दिवस, मोजा भागवतातले दिवस, 11 वर्ष 53 दिवस यशोदेच्या घरी राहिला. आणि 54व्या दिवशी मायबापाला मुक्त केलं. म्हणून मालक पहिल्या कडव्यात, म्हणून जगाचा मालक यशोदा आई साहेबाकडे आला. एक कारण सांगतो. बरोबर 12 आपण नारळ फोडून देवावर पुष्पाची वृष्टी करू. म्हणून ताज 10 ते 12 कीर्तन आहे. मालकाचा जन्म आहे आजचा. एक कारण सांगतो आणि मग विश्वाचा बाप, सगळे अवतार दिवसा, एकच अवतार रात्री का, याची 1-2 कारण सांगून माझ्या ठरलेल्या टायमात आऊत सोडून देतो. विठाला विठाला विठाला. महाराज स्वतःच मागचं एक कर्माचं गाठोडं होतं. म्हणून मायबापाला जगाच्या मालकानं सोडलं आणि यशोदेकडे वैकुंठातला हरी गेला असं जनाबाई नमूद करतात काका. पण शंका एका गोष्टीची आहे, यशोदेकडंच का, असं काय होतं यशोदेकडं की जगाच्या बापानं स्वतःच्या मायबापाला सोडून तिच्याकडे जावं. स्वतःच्या आईचं दूध न पिता यशोदेचं प्यावं. यशोदेला झालेली मुलगी इकडं परत करावी आणि आपण तिच्याकडे जाऊन वक्षस्थळाला बिलकुल तिचं दूध प्यावं. असं काय असावा. त्याचं एकमेव कारण होतं, यशोदा अशा गावातली स्त्री होती किंवा अशा वाड्यातली स्त्री होती की तिच्याकडे गाई 9 लाख होत्या. तिच्याकडे गाई 9 लाख होत्या. गाईचा एक पौराणिक सिद्धांत बघा. गाईचा एक पौराणिक सिद्धांत. वैकुंठवासी चक्रांकित महाराज सांगायचे, एखाद्या व्यक्तीची आई जर बालपणी मृत्यू पावली तर आईच्या सेवेचा ओसंग संपला. आईच्या सेवेचा ओसंग संपला. एखाद्याचा पिता जर लवकर वारला तर बापाच्या सेवेची कर्मशील वृत्ती संपली. मग आपण ह्या सेवेचं पुण्य कुठं प्रगट करायचं. तर या पवित्र हाताने आपल्या उत्पन्नातला खर्च, एखादी कडब्याची पेंढी ज्वारीच्या, मकेची पेंढी हिरवीगार एखाद्या गाईला जर समर्पित केली तर वाडवडिलांच्या सेवेचं पुण्य तिच्या चाऱ्यातून प्राप्त होते. एका गाईच्या यशोदेकडे किती गाई होत्या? 9 लाख. हे गिरगावचा बाळू सांगायचं म्हणून ऐकतात का? आई तुझा मी एकुलता एक, गाई राखे तो 9 लाख, गाई राखो न भिजले नक, मला जेऊ घाल यशोदे घराकडे चाल, मला जेऊ घाल. म्हणजे 9 लाख गाई होत्या एकट्या यशोदेकडे. असे 9 नंद होते. 9 नंद. पण नंदराजाकडे 9 लाख गाई. आणि या नंदराजाच्या पत्नी यशोदा.
म्हणजे आई वडिलाच्या सेवेचा परतावा सुद्धा गायीच्या सेवेत प्राप्त होत असतो. दुसरं एक कारण आहे का? दुसरं एक कारण आहे का? आपल्या संस्कृतीमध्ये बापाचं पिंड आजोबाचं पिंड पाडल्याच्या नंतर त्या पिंडाला तर्पणविधी नाही सांगायला, पिंड सांगतोय. पिंड आणि तर्पण वेगळं. पिंड पाडल्याच्या नंतर जर कावळ्याचं तोंड लागलं तर एकच समजायचं, आपले पितर मृत्यूलोकातून मुक्त झाले. मृत्यूलोकातून मुक्त झाले. पण मृत्यूलोकातून मुक्त झालेला पितर कावळ्याने तोंड लावल्यावर फक्त मृत्यूलोकातून मुक्त होतो, मृत्यूलोकातून. पण आर्यमा नावाच्या पितराकडे जाण्यासाठी तर्पणविधी करावा लागतो. आणि तर्पणविधी आपल्याला करता येतो का? तितकी लायकी आहे का? तितका अधिकार आहे का? तेवढा आहे का? नाही. पण तोच नैवेद्य एक गंगेत समर्पित करायचा, सदाव्रत नावाचा विधी सोमनाथ बुवा. आणि एक नैवेद्य पाटावर पिंडा करता ठेवतात. तोच नैवेद्य गावरान तूप लावून जर गाईला समर्पित केला तर तर्पणविधीचं पुण्य प्राप्त होतंय. तर्पणविधीचं. आणि मग तो बाप, तो आजोबा, तो पंजोबा आर्यमा नावाच्या पितरात विलीन होत असतात. मग आर्यमा नावाच्या पितरात विलीन करण्यासाठी गिरगावकराला लाखो जरी वेदाचे मंत्र आले तर गिरगावकरात ती पावर नाही. ती पावर आहे गाईच्या मुखात. आणि तो नैवेद्य गाईला समर्पित केला की त्या कुळातला व्यक्ती आर्यमा नावाच्या पितरात विलीन होत असतो. किती गाई? नाही, किती गाई मुक्त करतात? एक न्यारकर, एक गाय काका, एक. आपलं तर्पणविधीचं काम पूर्ण करते. आणि यशोदेकडे किती होत्या? वा, बजाल्या दोन गोष्टी पुन्हा ऐकायचं. बजाल्या दोन गोष्टी. पुढं सरकू ना आपण, पुढं सरकू. मग अजून बजाव दे, एक सांगतो पुन्हा. आपण जागा घेतो, घर बांधतो. आणि घर बांधल्याच्या नंतर जसा खेळ तशी वास्तुशांती. तुमच्याकडे घर भरणी म्हणतात का? घर भरणी. आमच्याकडे वास्तुशांती म्हणतात. तुमच्याकडे बी म्हणतात का? एकच आहे. मग काय ताण? आम्ही काय तुर्कस्तानमधले थोडीच आहेत. एकच आपले सगळंच. काय नाही, जसं बोलण्यात फरक असतो, काय नसतं. चला, वास्तुशांती, घर भरणी. घर भरणी केवढा बंगला असतो? 5000 स्क्वेअर फूट. लय इकून तिकून जर झरा असेल म्हणजे याचा तर 10,000 स्क्वेअर फूट. आणि लय 3च्या मोटरचा झरा असेल आवा तर 1 एकर 2 एकरात वाढा. बांधकाम थोडं तेवढं असतं काका? नाही. याची वास्तू करायला किती लोक? पूजा करायला, वास्तू करायला किती ब्राह्मण? मी सांगू का किती? याच्यावर अवलंबून. याच्यावर 6.5 कोटीचं घर बांधलं. तो आता ना रे, आपण पुण्याकडे गेलो, ज्याच्याकडे 11 साखर कारखाने येतं त्याच्या वास्तूला गेलो. त्या महात्म्याच्या, महात्मा म्हणू की श्रीमंत म्हणू? महात्मा म्हणल्यावर तुम्ही मला पुन्हा बोलताल पैशावाल्याला महात्मा म्हणायला. हे असं आगाऊच काम आहे ना, उलटी दगड आमच्या. त्याच्यामुळे नाही, आपली वकीलन जे संगच शिद्रट ठुत नाही तुम्हाला काड्या घालायला. हो, 11 कारखान्याची युनिट त्याच्या ताब्यात. 4.5 कोटीचं घर. वास्तूला कोणते ब्राह्मण? भगवान श्री रामप्रभूची अयोध्येला प्राण प्रतिष्ठा केली तेच ब्राह्मण ती वास्तुपूजा करायला. तुम्हाला आणता येतात का? येते ना, येते ना. कोण म्हणते नाही येत? पैसे किती लागतील? कशा वास्तू असती? याच्यावर. चला, एक जणानं 5दा वास्तू केली. 2दा मी होतो. आता नाही करीत. कोण करतान? करीत नाही आता कोणाची. घरची करीत नाही तर तुमची कशी करीन? 2दा मी ज्या वेळेला वास्तूला होतो त्यावेळेला 7.5 किलो होतं आपलं. आवरतो सव्रतो प्रिया वास्तू सबुजा भवजायम येत देवतः दोगरगरा सर्वामिद्यां ऋतुजन्या. अशा परिपाठात वास्तुशांती. महाराज दान 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 मंत्रोच्चार. 4.5 तास बसलेल्या लोकांच्या कष्टात घाम आणि खाली टाकलेली चटई ओली झाली. पण तू बी 3-3 छटाक प्यालात जाग्यावर. आणि 4.5 तास मंत्रोच्चार. तरी बुवानं 1.5 महिन्याला फोन केला, घरात सुखच नाही. म्हणलं आम्ही जितकी वास्तूला होतो तितक्याला बंगल्यात पूर. बंगल्यात पूर. मला स्वयंपाक घरात पूर. आणि वरी खिचडीन भजे तळून खाय. ते म्हणले महाराज रागवायले कस काय? तुम्हाला दक्षिणा दिली नाही का? तेही दक्षिणा जाऊ दे रे म्हणलं, पण तो मग ऐकलं नाही ना.
काय महाराज, मी आता राहतो मुंबईला आणि मुंबईला गाय कुठून आणू? त्याला मी सांगितलं होतं 7-7.5 किलो तूप जाळायला ना, तू 51 किलो जाळलं तरी तुला फायदा नाही. तुला वास्तुपूजा करायच्या दिवशी, त्या दिवशीपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तुझ्या बायकोला ॲलर्जी आहे गायीच्या शेणाची, तर चित्रात पण तुझ्या बायकोला गाय पाहू देऊ नको. ती फुल पाकिस्तानी आहे ना. तुझ्या बायकोला चित्रात सुद्धा गाय पाहू दाखवू नको, इतकी फुल पाकिस्तानी आहे. फक्त आज दुपारी 10:30 वाजल्यापासून 2:18 वास्तूचं मुहूर्त होतं. 10:30 वाजल्यापासून तर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत त्या बंगल्यात गाय बांध, त्या बंगल्यात गाय बांध. 6.5 कोटीचा बंगला बरं का बा, 6.5 कोटीचा. ते म्हणला गाय भेटत नाही. म्हणलं गिरगावकर पुरला तरी चूक नाही. 4.5 कोटीचं घर वारकरी बुवा शुद्ध करण्यासाठी एक रात्रीचे आणि अर्ध्या दुपारीचं शेण आणि गोमूत्र जितकं पडल तितकं एका विशिष्ट कोपऱ्यात खाली दफनायचं असतंय आणि त्याच्यावर फरची बसून टाकायची. जागा शुद्ध करायची ताकद किती गाईत? एका. यशोदेकडे किती होत्या? चला आता बस झाले 3 पुरावे, बस झाले. आता 4 गोळ्या घेतल्या घामीन आणि आपल्याला जन्म करायचा पुन्हा, आहे का नाही? काही मर्यादा असली पाहिजे. मर्यादा मला सांगा मग. एका गाईत इतकी पावर आहे, एका गाईत इतकी पावर, एवढी पावर आहे. तुम्हाला अजून एकदा कारण सांगतो. चला, मागच्या कृतात्रेता युगामध्ये मागच्या काय काय करायचं? पाळणा बांधायचा. बापरे, तुमचं आता हे नवरदेव मंडपात आल्यावर तिथून पुढे बाशिंगाला सुरुवात. विठाला 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 जाऊ द्या, तुम्ही तुमचं दोघंच करा, फक्त बोलू नका. आणि तुम्ही माझ्याकडे बघा. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र रावणाला मारून परत आलते. गाईचा 4था पुरावा सांगतो. 4था यशोदेकडे का, मग जन्म करू आपण. 4था पुरावा सांगतो. रामचंद्र राजा रावणाला मारून परत आले. अयोध्येचं स्वराज्याची घडी बसली आणि घडी बसल्याच्या नंतर एका कपडे धुणारानं निंदा केली. एका कपडे धुणारानं निंदा केली. आईसाहेबाला कुठं सोडलं? जंगलात. जंगलात सोडलं. बरं, ज्या जगाच्या माऊलीला जंगलात सोडलं ती गरोदर होती. सीताई साहेब गरोदर होत्या, गरोदर होत्या. आणि गरोदर स्त्रीला जंगलात सोडलं. पण महाराज ती पुण्यवान राजाची पोरगी होती. राजा जनकाची कन्या असल्यामुळं तिच्या बापाचं पुण्य होतं. स्वतः लक्ष्मी होती सोडून द्या, स्वयं लक्ष्मी होती सोडून द्या विठ्ठलराव. पण राजा जनकाची कन्या होती. तिच्या बापाला वैदेही जनक म्हणायचे. हा, कोण जनक? महाराज. महाराज ब्रह्मवेत्त्याला दारात उभं केलं. कोण ब्रह्मवेत्ता? शुकाचार्याचा ज्यानं भागवत सांगून उद्धार केला, राजा परीक्षितीचा भागवत सांगून ज्याने उद्धार केला, त्या शुकाचार्यानं दारात उभं केलं. शुकाने राजा जनकाला सांगा, जनक मी आलो. म्हणले मी म्हणल्यावर येऊ नका, मी म्हणल्यावर येऊ नका. राजा परीक्षा सुखदेवांनी विचार केला, मी ब्रह्मवेत्ता आहे. शुकयाज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी जाणून हरी झाले. 4 ब्रह्मवेत्त्यापैकी मी ब्रह्मवेत्ता आहे. हे काय गिरगावचा बाळ आहे का? 4 ब्रह्मवेत्त्यापैकी एक ब्रह्मवेत्ता. कोण? शुकाचार्य, व्यासांचे पुत्र. कोण? व्यास, पाराशरांचे पुत्र. आणि शुकाचार्यांचे वडील व्यास कोण? व्यासोचिष्ट जगत्रया. विश्वातलं जेवढं ज्ञान आहे तेवढं व्यासांच्या तोंडातलं. एवढ्या मोठ्या विद्वान बापाचा मी पुत्र असताना मला मी येऊ का म्हणलं येऊ देत नाहीत. राजा जनक बाहेर आले आणि मग विचारलं, का हो? मी येतोय. ऐका महाराज, एकटे या. ऐका महाराज, एकटे या. शुकाचार्याचं लग्न झालं का? नाही. अंगावर कपडे होते का? झोळी होती का? शर्ट होतं का? म्हणजे पाकिटाचा संबंध, पाकिटाचा संबंध तुम्हाला आहे? हा, कारण मी शुकाचार्य नाही ना. खूप झालते होय गावकरी. म्हणजे मला सांगा काका, जर शुकाचार्य जनकाच्या घरी आले तर त्रास होता का? काहीच नाही. तरी एकटे या. मी हा शब्द नडला, मी हा शब्द नडला.
महाराज इतकं तात्विक काटेकोरपणात ज्याचं जीवन आहे त्याला राजा जनक म्हणतात. आणि त्या जनकाची कन्या होती सीता. त्या राजा जनकाची कन्या होती सीता. महाराज त्या बापानं उदात्त अंतकरणानं केलेलं प्रेम माईनं कानात काय सांगितलं होतं? राजा जनकाच्या पत्नीनं कानात काय सांगावं? सीते, सासू सासऱ्याला माय बापा इतकं प्रेम लाव, माय बापा इतकं प्रेम लाव. महाराज राम वनवासाला गेल्याच्या नंतर एखाद्या वेळेस आईची चेष्टा केली पोरानं. राज्यमाता निंदू भरते केली, पण कैकेयीची चेष्टा सीताई साहेबांना डोक्याच्या केसा इतकी पण नाही केली. डोक्याच्या केसा इतकी नाही. वनातून आल्याच्या नंतर पहिलं दर्शन कोण्या सासूचं घेतलं होतं माहिती तुम्हाला? रामायण नका बघू, रामायणात नाही पुरावा सापडायचा तो, दुसऱ्या पुराणात बघा. ज्या वेळेला राम वनवासाहून सीताई साहेबाला घेऊन आले त्यावेळेला सर्वात पहिलं दर्शन अयोध्येत प्रवेश केल्याच्या नंतर कैकेयीच्या पायावर डोकं ठेवलं होतं. महाराज माईची आज्ञा इतकी पाळली होती. आणि मातृपितृवच्छलाचं अंतकरणात ठेवणारी माऊली, तिला साधू भेटला. त्या साधूचं नाव आहे रामायण कोणी लिहिलं? वाल्मिकासारखा महात्मा भेटला. गंगेच्या तीरावर असताना आकाशाच्या परपटलानं सांगितलं, बाई आज सासऱ्याचं श्राद्ध आहे. आणि तिथं सीताई साहेबांनी पिंडतर्पण केलं. पिंडतर्पण केल्याच्या नंतर मग साक्षीला कोण? केतकीचं फुल वाहिलं. पितराला लाल फुल वाहत असतात. पितराला दुसऱ्या रंगाचं फुल चालत नाही. लालच फुल पितराला, पिंडाला लालच फुल चालतंय. लालच. तुमच्याकडे दुसऱ्या रंगाचे फुलं असतील तर कुंकू कालवायचं, त्या कुंखाच्या पाण्यात ते फुल बुडवायचं. आरक्त पुष्पहम तर्पणो भयस्थिता पिंडो भयो रक्त चंदनास्त ते वच अंगुष्ट. मी काय श्राद्धाचं कीर्तन करीत नाही, मला गाईचं महत्व सांगायचंय. मला महत्व कशाचं सांगायचंय? गाईचं सांगायचं. गाईचं कल्पना करा, केतकीचं फुल समर्पित केलं, भ्रष्ट झालं, बेमान झालं. आणि मग गाईला पिंड समर्पित केला. गावरान तुपाचं बोट लावून समर्पित केला. ज्या गंगेत पिंड टाकला होता का, ती गंगा सुद्धा विरोधात गेली. म्हणून आज सुद्धा त्या गंगेचं पाणी उघडं राहिलं की तिच्यात किडे पडत आहेत. ऐक नाही महाराज, बरोबर आहे ना? आजही त्या गंगेचं पाणी उघडं राहिलं की अनंत पाप्याचं पाप धुणारी गंगा आहे. पण आपल्याला आंघोळ करायची असेल तर वाळू सारायची, मग आंघोळ करायची. आणि पाणी आंघोळीचं झालं की पुन्हा झाकून टाकायचं. उघडं राहिलं, रात्र गेली, दुसऱ्या दिवशीचा प्रकाश पडला की त्याच्यात किडे पडतात. खोटं बोलली, खोटं. चला, गाईच्या बाबतीत धेनूचं काय अवस्था आहे? आणि गाईला विचारलं, माय काय? गंगेच्या पात्रात उभी होती आणि गंगेचं पाणी पित असताना त्याच गंगेनं तोंडाला आखड. गाय न बोलल्यामुळं सीताई साहेबांना पुढे शाप दिला, मागून पवित्र होशील, पाठीमागून पवित्र होशील. ऐका पुढे, याचा छोटासा सिद्धांत ऐका. देवाला नैवेद्य ठेवण्यासाठी विद्वान लोकांकडे बघत जा. विद्वानकडे, भंगिऱ्याकडे बघत जाऊ नका, थोटांड्याकडे बघत जाऊ नका. निष्ठावंत, वेदोक्त, शास्त्रोक्त, पुराणोक्त, सनातन संस्कृतीतला, भारतीय संस्कृतीतला, आपल्या वैदिक संस्कृतीतला आणि भागवत संप्रदायातला आणि वारकरी संप्रदायातल्या निष्ठावंत लोकांकडे बघा. देवाला नैवेद्य ठेवत असताना चित्रभयो स्थितो हो भयकार हा मंडला. आता कशाचं मंडल काढलं होतं? गोमूत्राचं. पळसाच्या पानाचा द्रोण होता आणि त्या द्रोणात गोमूत्र होतं आणि गोमूत्राचं मंडल काढलं आणि त्याच्यावर पिंडाचं तर्पण केलं आणि गोमूत्र गाईच्या हातात घेतलं. सांग, गोमूत्रनं सांगितलं, राजा दशरथाचं पिंड तर्पण आईसाहेबानं केलं. तिथून पुढे असा न्याय झाला. बऱ्यापैकी यज्ञ करत असताना, पंचामृत केल्याच्या नंतर बऱ्यापैकी यज्ञ करत असताना, पंचामृत करत असताना गाईचं कवडी इतकं शेण दह्यात टाकतात. गाईचं, शुद्ध गाईचं कवडी इतकं शेण दह्यात टाकतात. 2च थेंब गोमूत्र दह्यात टाकतात आणि हा प्रसाद तरी जना भक्षंती. हा मग गाईच्या पवित्र शेणाचा 1 कवडी इतका शेणाचा तुकडा पंचामृताची पात्रता शुद्ध करतय. कवडी इतकं शेण एका गाईचं. यशोदेकडे किती होत्या? बस झाले 4 पुरावे. मग मला सांगा, एक गाय जर इतकी शुद्ध असेल
तर एकट्या यशोदेकडे किती येतात? 9 लाख. आणि मग ती जागा किती शुद्ध, तो वाडा किती शुद्ध, या गायीच्या सानिध्यात राहणारी माणसं किती शुद्ध, ते कोण होते? नंदराज आणि यशोदा. म्हणून जगाचा बाप मायबापाला सोडून यशोदेकडे आला. वैकुंठेचा हरी मागच्या कर्जा करता 8वा अवतार आणि यशोदेच्या या 2 कारणाकरता जगाचा बाप तिच्याकडे आलाय. असे प्रचंड कारण आहेत. विद्वान माणसं मला वाटतंय महिना 2 तास फक्त यशोदेच्या घरी का गेला याच्यावर बोलतील. गिरगावचा बाळू 10 दिवस बोलन. येडा तर विद्वान किती दिवस बोलतील? इतकी मोठी ताकद आहे. आपल्या संप्रदायाचा नियम समजून आपण मधलं भजन घेऊ, मग हार होईल. आणि तोपर्यंत फुलं वाटा महिलांकडे असतील, ज्याच्याकडे असतील त्यानं ते आपली फुलं अर्जित करायची. आणि 10-12 मिनिटात एक थोडंसं चरित्र सांगू. आणि विठोबा रुक्माईचं भजन असताना मलाही हार घालतील आणि मी यायलाही गुतीतो. विठोबा रुक्माई देश माननीय श्री भारतजी दिघोळे साहेब हे सुद्धा येणार आहेत. बरोबर ना? याची सुद्धा दखल घ्या. विश्वाच्या मालकाचा आज जन्म आहे. फुलं आहेत का सगळ्यांकडे? नाही, आपण घातलेला हार नाही टाकायचा. जगदानंद जगतपती भगवान द्वारकाधीश श्री कृष्ण परमात्मा मथुरेत जन्माला आले. 8 वर्षाची मूर्ती आहे. अवतार 8वा आहे. वय सुद्धा 8 वर्षाचं आहे. तिथी सुद्धा अष्टमी आहे. ऋतुवर्ष आहे. नक्षत्र रोहिणी आहे. महिना श्रावण आहे. वंश चंद्रवंश आहे. मग चंद्रवंशात जन्माला आले. या वंशाची सुरुवात चंद्राला तारामातेपासून प्राप्त झालेला बुध नावाचा पुत्र काका. बुद्धी प्रगल्भ होता, नाव बुध ठेवलं. आणि या तारेपासून प्राप्त झालेल्या चंद्राला पुत्र जो बुध, यापासून पुढची संतती चंद्रवंश म्हणतात. एरवीचे सर्व अवतार सूर्याच्या प्रकाशात झाले. एकच असा अवतार आहे, अंशात्मक अवतार 24 झाले. त्याच्यात राम आणि कृष्ण हे 2 पूर्ण अवतार आहेत. पण राम अवतार सुद्धा सूर्याच्या प्रगतीत त्याच्यात झाला. पण 8वा अवतार जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याचा हा नारायणाचा अवतार रात्री झाला. कारण चंद्रवंश आहे. रात्री होण्याचं दुसरं एक कारण आहे. अज्ञानाचा अंधकार संपवायचा होता. अज्ञानाचा अंधकार संपवायचा होता. ज्ञानाचा प्रकाश पाडायचा होता. अज्ञानाचे अंधकार संपवायचा होता. म्हणून रात्री जन्माला आले. रात्री जन्माला येण्याचं कारण अष्टमीच्या दिवशी फार उशिरा कोरीचं दर्शन आहे. त्याला आनंद वाटावा चंद्राला, याच्याकरता रात्री दर्शन. नक्षत्र रोहिणीच का पाहिलं? आजन्जन्म धात्री नक्षत्र आहे. अयोनी संभव आहे, याच्याकरता रोहिणी नक्षत्रावर जन्माला आला. याचं दुसरं एक कारण आहे. चंद्राला पत्न्या 27 आणि 27 पत्न्यापैकी ज्येष्ठ पत्नीचं नाव होतं रोहिणी. याच्याकरता रोहिणी नक्षत्रावर. अजून एक कारण आहे का? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला माता 12, आई किती? 12. त्याच्यापैकी एका आईचं नाव रोहिणी. नंदाकड ठेवलं त्या आईचं नाव काय होतं? रोहिणी. बलराम दादा तिला झाले, तिचं नाव काय? रोहिणी. जिच्या पोटात 7वा गर्भ नेऊन घातला तिचं नाव रोहिणी. आणि हिलाही जरासा आनंद वाटावा याच्याकरता रोहिणी नक्षत्रावर. जगाचा बाप रोहिणी नक्षत्रावर जन्माला आले. रात्री का जन्माला आले? वर्षा ऋतूत का जन्माला आले? कधी भागवत ऐका, लक्षात येईल आपल्याला. 5-4 मिनिटात किती सांगता येईल. बैल 2 आणि जमीन 400 एकर. होय, अशी इतकी पाळी घालता येत असती का? होय, अशी शक्य नसती ना. मोजके आता जसं घालल तशी मी भोट्या घालीत नाही, उभट्याच घालतो म्हणा. पण पाळी कमी होत असती. योग पहा, लक्षात घ्या. जन्माला आल्याबरोबर 8 वर्षाची मूर्ती आहे. मला इथं ठेवू नका, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला.
मग मला उचला इथून. लपवा लपवा जगजेटी, बऱ्यापैकी प्रेम उतुंगात आलं. पण सांगितलं झणी कंसाची कळेल आणि माझ्या बाळाशी मारील. यानं 6 मारले, आता जर कंसाला कळालं तर याला मारीन. याच्यापेक्षा लपून ठेवलं. हे लपत असतं का? रक्षपाळ मोहून टाकले, झोपले नव्हते बरं, मोहून टाकले होते. मोहले होते. मग ते त्यांना काही कळलं गेलं. हे कंसाचे रखवाल होते पण मोहून टाकले. हातापायातल्या बेड्या गळाल्या. बाहेर आल्याच्या नंतर आज जो पाऊस पडला का, हे शुभतेचं लक्षण आहे बरं का. तुम्हाला किती मानायचं ते तुम्ही तुमचं ठरवा. तुम्हाला कितपत मानायचं ते तुम्ही तुमचं ठरा. पण अज्ञानी बाळूनं केलेल्या अभ्यासाच्या नुसार सांगतो, माझ्या लहानपणापासून मी पुरावा ऐकतो मोठ्यांचा. 10-15 दिवसाची जर खंडवृष्टी असेल तर लोक म्हणायचे गोकुळाष्टमीच्या दिवशी आपलं समाधान होईल. गोकुळाष्टमीच्या दिवशी आपलं समाधान होईल. शुभतेचं लक्षण आहे. 10-15 दिवसाचा पाऊस नसेल आणि पंचमी आली असेल तर लोक म्हणायचे नागाची फडी भिजण्यासाठी येतो, आपली भूमाता भिजवील. शुभतेचं लक्षण आबा, शुभतेचं लक्षण होतं. काही काय शास्त्र शुद्धता आहे महाराज. पर्जन्य पडणं हे शुभतेचं लक्षण आहे. रक्ताचा पाऊस पडणं अशुभतेचं लक्षण आहे. खंडवृष्टी होणं अशुभतेचं, दुष्काळाचं लक्षण आहे. देशावर संकट येत असतं. आणि पर्जन्य पडणं ओला दुष्काळ परवडा, ओला दुष्काळ परवडा. कारण ओल्या जागेवर बरेपैकी पिकं येत असतात पण कोरड्यात काहीच येत नसतं. कोरड्यात काय येत असतं माहिती का? केतकीचे झाड. कोरड्यात काय येतंय? केतकीचे झाड. आणि केतकीचे झाड सानप कशाला वापरायचे? गहू बांधायला. आणि कोरड्यात गहू येतो का? कोरड्यात गहू येतो का? नाही. मग कोरड्यात काय येते? केतकी. मग केतकीची दोरी केली तर फाशी घ्यायची का? मग पाऊस कशाचं लक्षण आहे? आणि देवाच्या जन्माच्या वेळेस पडतोय, हे शुभतेचं लक्षण आहे. ठीक आहे, मला माहिती आहे अजून याच्या 3 पटीनं माणसं आले असते गिरगावकराचा बाजार पाहायला. हे मी मान्य करू शकतो, मान्य करू शकतो. हे पण कमी नाहीत. हे बी वरी घेतले नसते तर तुम्हाला जागा नव्हतीच. हे पण कमी नाहीत इतक्या पावसात बी. पण एक लक्षात ठेवा, पुन्हा आहेतच का तिकडं? बर बर बर. ज्याच्या नशिबाचा जोर त्याचा कुंदा खांदी चोर. हो, हे शुभतेचं लक्षण आहे पावसाचं. चला, विश्वाचा बाप जन्माला आला त्यावेळेला पाऊस पडत होता पण पाण्याचा नाही. पाऊस कशाचा पडला? अमृताचा. अमृताचा पाऊस पडल्यावर शेषाला राग आला. आज अजित परमात्मा आहे. दुसऱ्याचं दुःख दूर करण्याची ताकद ज्याच्यात आहे त्याला अमृत काय करायचं? वरती छाया धरी शेष आणि वरी शेषान छाया धरली. तुम्ही कृष्ण जन्माचा फोटो पहा, त्याच्यावर अशी छाया धरलेली. वसुदेवाच्या डोक्यावर शेषानं छाया धरली आणि पुढे चलत होते. अमृत म्हणलं शेष, ते म्हणलं काय नाही, अमृताचा स्पर्शच होत देत नाही. म्हणले का? अरे अमृतच त्याच्यापासून निर्माण आहे. अमृत कोणापासून निर्माण आहे? त्याच्यापासून. आणि त्याला अमृत काय करायचं? पुढे यमुना नावाची नदी, 350 गंगापैकी एक गंगा, सागराची पत्नी यमुना, मृथा काळाची बहीण यमुना. चला, हिच्यापाशी आल्या म्हणजे प्रवेश केला. प्रवेश केल्यावर पाणी होतं गुडघ्या इतकालं. यमुनेला पाणी किती? गुडघ्या इतकालं. पण वसुदेव देवाला आतमध्ये घेऊन गेल्याबरोबर पाणी आलं छातीला. पाणी आलं छातीला. सासू जावायाच्या पाया पडत असती का जावाई सासूच्या पडत असतो? सांगा ना मोठी माय. जावाई सासूच्या पाय पडत असतो. करदुडा नारळाचा खोबळा 100 रुपये. दूध विकणारी असल तर आहेराला कपडे. आणि नवऱ्याच्या माघारी मका विकणारी असल तर अंगठी. पण कधी कधी जावाई पाया पडला तर, जावाई जर बुटा हरपिणारा असेल तर सासू अंगठी करते का? जावाई जर बुटा हरपिणारा असेल तर नाही. सासूच्या पोरीला मारणारा असेल तर, तिच्या पोरीला साडी टायमाला घेणारा नसेल तर नाही. जावाई पाया पडला तर सासू पैसे देती. इथं सासूच जावायच्या पाया पडायली. सासू कोणाच्या पाया पडायली? जावायच्या. लक्ष्मी कोणाची कन्या आहे? समुद्राची. समुद्राच्या पत्न्या कोण? नद्या. मग लक्ष्मीच्या कोण? आई. मग कृष्ण परमात्म्याची कोण? सासू. मग सासू जावायच्या पाया पडायली. पुर चढला त्याशी लाविला दुभंगली. श्रुतीने विचारलं सरितेला, यमुने
जावयाचं दर्शन सासून सांगितलं, सासूचा दर्जा नीट ठेवायची ताकदच जावयात. सासूचा सासू पण दर्जा ठेवायची ताकद जावयात. नदीला किंमत कधी असते? आटल्यावर का पाणी असल्यावर? पाणी असल्यावर. गाईला किंमत दूध असल्यावर. वा. झाडाला किंमत फळ असल्यावर. मंदिराला किंमत देव असल्यावर. वाड्याला किंमत लेकरं असल्यावर. 2.5 एकरचा वाडा आहे साना, पण लेकरच नाही, नुसत्या घुशी पळायला, पैशाला दम नाही. गेह बालबिना, धेनू शिरबिना, तरु फलबिना, नदी निरबिना. नदी कशा शोषोबती? पाण्याशिवाय. आणि पाणी कोणी हल्ले कोणाच्या सहीनं पडतंय? मेघ कोणाचं ऐकतू? आमदाराचं, मंत्र्याचं, राष्ट्रपतीचं, पंतप्रधानाचं, भारतातल्या मंत्र्यांचं, अमेरिकेतल्या मंत्र्याचं, जपानच्या मंत्र्यातलं, सर्व देशातल्या मंत्र्यांचं, पंढरपुरातल्या मंत्र्याचं. मेघ कोणाचं ऐकतू? पंढरपुरातल्या मंत्र्याचं. मेघ पंढरपुरातल्या मंत्र्याचं ऐकल्याशिवाय पडतो का? नाही. मग त्या मंत्र्यानं सांगितल्यावर मेघ पडतो. मेघ म्हणजे काय? पाऊस. आणि मेघ पाऊस हा पंढरपुरातल्या मंत्र्यानं, म्हणजे इच्छा जावयानं सांगितल्यावर पाऊस पडतो. आणि पाऊस पडल्यावर नद्या भरतात. येऊन काय म्हणली? माझी किंमत राहण्याची ताकदच जावयात. मग माझी किंमत कायमस्वरूपी राहावा म्हणून जावयाच्या पाया पडते. काय नवले हो जीवनात. जगातली पहिली सासू आहे, जावायच्या पाया पडली. बऱ्याच पडत्यात ना, चांडाळा सांभाळणं माया पोरी नीट. अरे तू धड म्हणून देल तिनं बापा. हे पण न वेगळं, हे पण न वेगळं, हे पण न वेगळं. सासूत वजन राहावा ही जावयात ताकद आहे. याच्या करता दर्शन घेतलं. पुरं चढला आचाट त्या लावेला. जन्म हा मथुरेत कधीच करायचा नाही बरं. हा, मथुरा अपवित्र कशाने होती? उग्रसेन चांगले होते महाराज, उग्रसेन चांगले होते. मथुरा 3 लोकांच्या पापानं पापिष्ट होती. 3 लोकांच्या. कारण आस्ती आणि प्राप्ती ह्या जरासंधाच्या कट्ट्या होत्या. जी सून सासू सासऱ्याची संपत्ती घेऊन सासू सासऱ्याला जेवायला देत नाही, ती सून माणसाची जरी असेल तर तिच्यावर जरासंधाची सावली पडली समजायचं. जरासंधाच्या 2 पोट्ट्या, एकीचं नाव आस्ती, एकीचं नाव प्राप्ती. ह्या कंसाच्या बायका, उत्तमा कंसाच्या बायका. या येईनं सांगितलं नवऱ्याला, मला सासू सासरे आवडत नाही. आणि पोट्ट किती हरामखोर. देवाचे मायबाप बंदी शाळेत टाकलं, देवाला काय नाही वाटत हो. अहो ते कवा बी सोडीन ना, ते कधी बी सोडीन ना. काय ताण घ्यायचा त्याचा? त्याला काय चिंता आहे? पण सगळ्यात मोठा देवाला राग होता कंसा. त्यानं स्वतःचे मायबाप अंधार कोठडीत टाकले होते. आणि मायबापाचा द्वेष करणारी लेकरं ज्या गावात जास्त असतात ती भूमी अपवित्र असते. ती भूमी अपवित्र असते. आणि देव त्या भूमीत जरी प्रगटला तर उत्सव त्याचा होत नाही. ती भूमी या 3 कारणानं अपवित्र. अजून उपकारण 3 होते. धारूरकर शास्त्री सांगायचे, वेळ झाला ना महाराज, आहे का नाही? सगळा स्वयंपाक झाल्या माणसाने जेवायला बसलं पाहिजे. आणि उगत लांबिलं ना मग पाऊस आल्या का वाढायचं. आपला टाइम संपला, वेळ झाली, योग असा आला. आणि मग त्या पापामुळे तिथं उत्सव नाही. यमुनेकून पैल तीराला आले. यशोदेच्या वाड्याचं 1 दरोजा उघडा होता. 1 दरोजा, दरोजे 4. एका दरोज्यातून कधी आले ते रात्री 1 वाजता गाईला वैरण टाकायचे. म्हणजे गौभक्त होते नंदराज, गौ उपासक होते महाराज. 9 लाख गाई म्हणल्या जमीन किती असेल विठ्ठलराव? सांगता येईल का सानप? अरे सांगता येते का? हे योगेश सांगता येते का? काका कशी सांगता येईल? 9 लाख गाई म्हणल्यावर 2 गाई पाळल्या तर जमीन लागन का नाही? आणि दुसऱ्याच्या बांधा. आणि तुमच्या नाशिक जिल्ह्यात इतकालेच बांध. तुमच्या नाशिक जिल्ह्यातले बांध काय कायच्या मिशरून देतात. ते मिशापेक्षा बारीक बांध. काही काही ठिकाणी तुमच्याकडे डांबराव मका लावल्यात. हो, इतकुलेच रस्ते. आम्ही तिकडे गेलोत ना ते फराळ करायला, तर आमच्या ड्रायव्हरला म्हणलं, बाळू जराशी खाली गेली ना, बाळू जराशी बी आपली गाडी खाली गेली ना, जेसीबीचं अन्न वडायला बाबा. गाडीच्या फेस फेस रोड. हो, फेस फेस. म्हणजे त्या ह्याच्यावर घेतलं म्हणजे तुम्ही लय मस्त खसखस पिकली. तुम्ही लय तुकाराम महाराजाचे चुलते आहेत का? तुमच्याकडले 200-200 फुटाचे रोड आहेत का? पा 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 मकर कर तुम्हाला हसायला. तेव्हा अशी भावकी असती. ही भावकी फक्त उचलायची आणि पेटवायच्याच कामी.
म्हणजे तुमच्याकडं जमीन नसताना गायन मसड पाळता येणार नाही, आणि पाळायची असेल तर रोज चारा विकत घ्यावा लागल. 2 गायीसाठी काका, 2 गायीसाठी 9 लाख गायी पाळायच्या म्हणल्या जमीन किती लागल, मग किती असेल. आणि तेवढी होल्डिंग किती बिघे होईन बरं, बिघे एकर जाऊ द्या, हेक्टर जाऊ द्या, बिघे लिहता येते का, कागदावर लिहता येते का किती बिघे. आणि तितक्या बिघ्याचा बॉस रात्री 1 वाजता उठून गाईला वैरण टाकीत होता. महाराज गायीवर प्रेम करणारा राजा होता, म्हणून दरोजा उघडा राहिला, आणि त्या दरोजातून जगाचा बाप आतमध्ये प्रवेश करतो. आतमध्ये प्रवेश. महाराज जिचं दूध प्यायचंय का तिला निद्रा लागली, जिचं बाळांत पण केलंय का त्या दाईला निद्रा लागली, आणि जी जन्माला आली का ती स्वागता करता हुशार. आइये प्रभु, आइये प्रभु, प्रभु आइये, माया होती, आइये प्रभु आइये, ह्या पे लेट दो, इथं झोपा प्रभू, तुमच्यासाठी जागा पवित्र आहे. नुकतीच जन्माला आलेली निष्पाप या देशातली पवित्र लक्ष्मी, या देशातली माया, त्या अंथरुणावर जगाचा बाप झोपला, आणि माया खांद्यावर घेतली, हातातली निसटली. राजाला सांगितलं काय येडपटवानी करायलास, तुला मारणारा कधीच जन्माला आलाय, तुझं लागी वधी उपजला मजाधी, काय काळजी करू नको. आणि सकाळी उठल्या, आईसाहेब उठल्यात, कृष्ण पाहिला. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, 1 धावे 1 पुढे, वाटी ताटी सुंट वडे, काय सर्वत्र आनंद. नंदजी को पुत्र भयो, जय कन्हैया लाल की, हाती दिने घोडे दिने, दिने दिने पाल की. काय काय महाराज किती मोठा आनंद. आता स्वर्गातल्या देवता पुष्पाच्या उंजळी घेऊन आल्या, पुष्पाच्या उंजळी. गाईला 1च पाय राहिला, धर्म नावाचा पाय तुटला, नीती नावाचा पाय तुटला, ते 4ही पाय तुटले. आणि बिन पायाची गाय, 4ही पाय तुटले, 1 पाय शिल्लक होता ते पण पाय तुटला. आणि ते पाय तुटल्याच्या नंतर उत्तम दादा आकाशाकडे पाहिलं, देवाला सांगितलं, देवा सगळे पाय तुटले रे, सगळे पाय तुटले, आता बोज सांभाळणं होत नाही. पृथ्वीनं गाईचं रूप घेतलं होतं, मला आता हे पाप सहन होत नाही, बघणं देवा. आणि आजच्या या वेळेला या पृथ्वीवरचं पाप संपिणारा, पाप्याला संपिणारा आणि पुण्याला वाढवणारा जगाचा बाप गायीनं पाहिला. आणि 4ही पाय गाऊन गाय धर्म ती पृथ्वी सक्षम झाली. आणि मग अशा वेळेला यक्ष, किन्नर, गंधर्व, चारण, विद्याधर, लोकपाळ, दिक्पाळ, चारुहास, परमहंस, ब्रह्मदेव, भगवान शिवजी, इंद्र, शची, जयंत, जयंती, गणेश, सिद्धी, या सर्व देवता हातात अंजुळी घेऊन. आणि त्यावेळेला रात्री नाही टाकले, जन्म झाला तर रात्री तिथं, पण कळाला गोकुळात कधी. आणि मग तिथून पुष्पाची वृष्टी झाली. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाला गोपाला प्यारे नंदला, गोपाला गोपाला प्यारे नंदला, गोपाला गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. एवढा आनंदी आनंद. आणि विश्वाच्या बापाला पाळण्यात घातलं. झुलने मे झुले नंदलाल, झुलावो रे सजनी. द्वादशीच्या दिवशी जगाचा बाप आला. एवढा पुरावा ऐकन पूर्ण राम. द्वादशीच्या दिवशी विश्वाचा बाप आला. विश्वाचा बाप म्हणजे कोण? भगवान शिवजी विश्वनाथ आले. द्वादशीच्या दिवशी सकाळी जोग्याच्या रूपात. जोगी दिसतो विचित्र, त्याला 3 नेत्र, चर्म वेगळे नाही वस्त्र, मनवे तुझा मित्र बाळा जो जो रे. कुलभूषणा निजबा नारायणा बाळा जो जो, कुलभूषणा निजबा नारायणा बाळा जो जो. योगी आला से विश्रामा निजबा नारायणा बाळा जो जो, कुलभूषणा निजबा नारायणा बाळा जो जो. उत्तमाबा ह्यो पाळणा म्हणायला पाहिजे बायकाय ना. गाथ्यातला पाळणा पाठ करा, ज्ञानेश्वरीच्या वया पाठ करा,
माथ्यातलं नका करू, बेल वाया गेले तिकडेच घसरून मेले. हा पाळणा त्यो म्हणा, पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, दुसऱ्या दिवशी खात या केळ आणि तिसऱ्या दिवशी फेकला गुलाल. हे अशी भंगिरी पाळणे म्हणू नका. आता तुमचा नंतर पाळण्याचा कार्यक्रम आहे, वंट्या भरायचा कार्यक्रम आहे. ज्ञानेश्वर दोन मिनिट आदरणीय हरिभक्तीपरायण मनोहर बाबूराव मखरे, तुम्ही माझं यजमानपद घेतलं, मला याच्याबद्दल तिळा इतका आनंद नाही, पण मला एवढा मोठा आनंद आहे तुम्ही आज पवित्र पर्वणीवर माळ घातली. उठू नका 2 मिनिटं. आता मी महाराष्ट्रात जरी फिरणारा महाराज असेल तरी पण तुमच्या पाया पडू शकतो, कारण तुम्ही आमच्यात आलात. हो फटाकडावाले मंडपाजवळ फोडू नका. मला सगळ्यात मोठा आनंद माझं यजमानपद ज्यांनी घेतलंय ते वारकरी झालेत, आजच्या पवित्र पर्वणीवर झालेत. आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाचं काम प्रचाराच्या माध्यमानं, युट्यूबच्या माध्यमानं गरजा महाराष्ट्र माझा हे चॅनल अजय लबडे करतात. तरुण तडफदार मुलगा फार दिवसापासून बसत होता, एक दिवशी गुच्चा द्यायला, अजय मला खेटून गाडीत बसतोस रे, पण माळ नाही तुला, माळ नाही. आणि मग कालच्या वारीला आम्ही पंढरीला गेलो, दर महिन्याच्या वारीला जातो, शुद्ध वारीला. आणि मग पंढरपुरात माळ घेतली, मला घाला, मी म्हणलं ठुईनं खिशात. हो, डॉक्टरनं ऑपरेशन केव्हा करावा, रक्ताची चाचणी करावा, शुगरची तपासणी करावा, ते फोटो काढावा, आणि मग अनेस्थियाचं इंजेक्शन द्यावा, आणि मग चिरा. कालच्या शुद्ध एकादशी पासून त्याला भूल दिलती, आज ती भूल लागू झाली आणि आज ऑपरेशन केलं ना अजय माळकरी झाला. विठ्ठल जय जय महाराज